पहिला प्रथम ज्ञानेश आणि चंदा तुमचं दोघांचं अभिनंदन. कारण ज्ञानेश मला फोन करतो त्याला नवीन काय करणार असेल अशी मला एक उत्सुकता असते नेहमी. आणि आज त्याने डिरेक्टरी पहिल्यांदाच नाही, तिसरी चौथी असेल, पण ॲपचा एक चांगला उपक्रम चालू केला तुम्ही. आणि एक दोन सजेशन्स माझ्याकडनं तुम्हाला, की ॲपमध्ये तुम्ही लिंक देत असलात तरीसुद्धा ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंटची हळूहळू व्यवस्था करा, ज्याच्यातून मला ॲक्च्युली बाय करता आलं पाहिजे गोष्ट. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, डिजिटायझेशन झाल्यानंतर किंवा डिजिटल इकॉनॉमी असल्यानंतर पार्ला हे जरी मार्केट नसलं तरी म्हणजे असलं तरीसुद्धा पार्ल्यातल्या ग्राहकांना सर्व जगाशी कसा व्यापार करता येईल हा मुख्य डिजिटलचा उद्देश आहे. कारण कोऑपरेटिव्ह बँकांनासुद्धा पूर्वी त्यांचा जो म्हणजे सेलिंग पॉईंट होता की तुम्ही जवळची बँक म्हणून, पण आता सगळेजणच डिजिटल मोडमध्ये असल्यामुळे, मी तुम्हाला सिटी बँकेचं उदाहरण देतो. सिटी बँक ही फक्त न्यूयॉर्क स्टेटपुरती बँक होती, पण विथ डिजिटल अँड टेक्नॉलॉजी दे आर इन 96 countries. They are not in New Jersey, but they are in 96 countries because of technology that they use. सो ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पार्ल्यातल्या व्यापाऱ्यांना किंवा उद्योगांना किंवा प्रोफेशनल्स जे आहेत त्यांना बाहेर कसं जाता येईल हे जर का आपल्याला बघता आलं, त्यामुळे ही डिरेक्टरी डिजिटल ॲप म्हणा, याचं मार्केटिंग फक्त पार्ल्यात न करता मला वाटतं जगभरात झालं पाहिजे. की आपल्याला माहिती आहे की आता फडक्यांची बर्फी असेल तर मी ती अमेरिकेला घेऊन जातो आणि लोकांना आवडते ती, बरोबर. फक्त भाकरवडीच खायला पाहिजे पुण्याची असं नाही, पार्ल्याची बर्फी पण आता चांगली असते आणि आम्ही घेऊन जातो ती. तर हे पार्ल्याच्या बाहेरच्या लोकांना समजायला पाहिजे. कळलं की आता मिरजेला गेल्यानंतर मिरजेला पहिलं काय आम्हाला वाटतं की वाद्य चांगली मिळतात तिथे, तशी एक पार्ल्याची ओळख व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं डिजिटल ॲपमधनं तुमच्या पार्ल्यातली काही जी स्पेशलायझेशन्स आहेत किंवा प्रत्येक गोष्टीतली स्पेशलायझेशन्स असतील तर ती जगाला समजली पाहिजेत. म्हणजे साधं उदाहरण म्हणजे मला बाबूचा वडा अजूनही आठवतो, की बाबूच्या वड्या अमेरिकेतून आलेली लोक एअरपोर्टवरनं आता समजा पार्ल्याला राहत नसतील तरी गाडी पार्ल्याला येऊन बाबूचे वडे पॅक करून घेऊन जातात, बरोबर. हा एक जो ब्रँडिंगचा प्रकार आहे तो मला वाटतं या ॲपच्या थ्रू तुम्हाला जास्त करता येईल. आणि त्याचं मार्केटिंग व्हायला पाहिजे, त्याची टेक्नॉलॉजी तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजेत. आणि ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट असेल तर डिलिव्हरी सप्लाय चेन इज नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे पार्ला हे एपिसेंटर धरून तुम्ही म्हणजे लोकल म्हणतो आम्ही त्याला, की लोकलवरनं ग्लोबल कसं होता येईल हे या ॲपवरनं जर का साध्य करता आलं तर मला वाटतं दॅट इज द बेस्ट थिंग दॅट यू विल बी डुईंग फॉर द बिझनेसेस इन पार्ला. भाषणं सगळ्यांची फार सुरेख झाली, म्हणजे मला अतिशय आवडली. उमेशचा काय आमचा म्हणजे फरडा वक्ता आहे आणि त्याचा अनुभव भयंकर दांडगा आहे. भाषा लाटकर साहेब, मी आज पहिल्यांदा म्हणजे तुमचं भाषा या विषयावरचं भाषण ऐकलं आणि मला वाटतं मला खूप भावलं ते. ब्रँडिंगमध्ये काय आमचे साहेब मुरलेले आहेत. फक्त माझ्या एक लक्षात आलं की माझा पर्सनल ब्रँड मला आता वाढवायला पाहिजे, जास्त मेहनत करायला पाहिजे. कारण त्याचे एकही फोटोत माझा फोटो नव्हता. एवढे फोटो दाखवले सुद्धा पण माझा एकही फोटो नव्हता. त्यामुळे आय नीड टू वर्क ऑन माय सेल्फ नाव, की आता मी चांगले बूट घालायला लागतो, हॅट बीट उद्या घालून येतो, एखादं माझा पण पुढच्या ह्याच्यामध्ये फोटो येऊ शकेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या आपण तिन्ही भाषणं फार सुरेख होती माझ्या मते आणि मला खूप शिकता आलं त्याच्यामुळे. माझा फोटो नव्हता ही खरी गोष्ट आहे, त्यामुळे दॅट इज एन ऑब्झर्वेशन, बट दॅट्स युअर चॉईस. पण या गोष्टी करायला काही म्हणजे पार्ल्यातल्या उद्योजकांना सुद्धा मी एक साधी एक लहानशी गोष्ट शेवटी सांगतो आणि थांबवतो, की कदाचित तुम्ही ते ऐकले असेल की सोप बनवणारी कंपनी होती. तू गोदरेजचा उल्लेख केलास की गोदरेज मॅन्युफॅक्चर करत होतं इतरांकरता. तर ते सोप बनवणाऱ्या कंपनीचा प्रॉब्लेम काय होत होता की काही साबण हे पॅक होत नव्हते आणि नुसता रॅपरच जात होता आणि मार्केटमधनं कंप्लेंट्स यायला लागल्या की तुमचा आतमध्ये साबणच नव्हता. म्हणून त्यांनी मॅकेन्झीला ॲक्सेंचरला बोलावून बराच त्याच्यावर रिसर्च केला आणि मग ती लेझर मशीन्स ॲड केली आणि साधारण $1 million $2 million त्यांनी खर्च करून तो त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट केला की पॅकिंगमध्ये जर का त्या लाईनमध्ये आत साबण नसेल तर तो बाहेर काढला जाईल, म्हणजे फक्त साबण असलेलेच रॅपर जातील. आपले पटेल साहेब होते निर्माचे, त्यांनाही तोच प्रॉब्लेम होता कारण त्यांच्याकडे तेच मशीन होतं. त्यांनी तो प्रॉब्लेम फार सोप्या तऱ्हेने सोडवला की तो जो बेल्ट होता त्याच्या बाजूला त्यांनी एक टेबल फॅन ठेवला. तो टेबल फॅन जेव्हा आतमध्ये साबण नव्हता तो उडून जायला लागला. $500 त्यांनी सॉल्व केला.
हा जुगाड नव्हे, हा डोकं वापरायचा प्रकार आहे. आणि मला वाटतं इंडियन लोकांना हा भाग खूप चांगला जमतो. हे आपल्याला इनोव्हेशन कसं साधता येईल, म्हणजे प्रत्येक वेळेला त्या लोक म्हणजे वेस्टर्न याचा कॉपी करायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. तर आपल्याला काहीतरी जुगाड करून करता येईल. आणि अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म जर का मिळाला तर त्याच्यावर तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घ्या, त्याचं मार्केटिंग जास्त करा आणि त्याच्यावरून ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट कसं करता येईल. कारण डिलिव्हरी जर का पॉसिबल असेल तर ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट व्हायला पाहिजे. आणि पार्ल्याच्या बाहेर कसं जाता येईल आपल्या लोकांना घेऊन. पार्ल्याच्या बाहेर म्हणजे फक्त मुंबईत नव्हे तर जगभरात. कारण आज पार्ल्याचा एक मोठा डायस्पोरा अमेरिकेत आहे. त्या सगळ्यांना साठे म्हणा किंवा म्हणजे विजय स्टोर्स म्हणा किंवा गोखले म्हणा, फडके म्हणा, यांचं सगळ्यांचं लागतं, इवन चॅम्पियनचं लागतात. तर त्या गोष्टी कशा आपल्याला फुलफिल करता येतील तिथे जाऊन या ॲपच्या थ्रू, हे जर का करता आलं तर तुमचा ॲपचा रेव्हेन्यू पण वाढेल. म्हणजे बिझनेस मॉडेल तुमचं खूप बदलेल त्याच्यामुळे, कारण तुमचे हिट्स वाढतील त्याच्यामुळे. आणि मेक इट कन्वर्ट दॅट ॲज अ बिझनेस रादर दॅन जस्ट अ सर्व्हिस. आय थिंक इट शुड बी अ बिझनेस अँड इट विल बी. ओके, सो ऑल द बेस्ट टू यू गाईज अँड थँक्यू व्हेरी मच अगेन.